मी जखमी झालो होतो. हां, मी जखमी झालो होतो. येस येस येस. तर असं तर होऊ शकत नाही ना की सगळं असं छान व्यवस्थित. नाही असं नाही. देखो कसं असतं, एक फुटबॉल मॅच असते की नाही मॅम, फुटबॉल मॅचमध्ये तुम्ही 2 गोल मारला की तुम्ही पण 1 गोल खाणार का नाही? तर इट विल हॅपन. जेव्हा त्यांचे 4 आम्ही आतंकवादी मारायचो, कधी आमचं पण नुकसान व्हायचं. इट इज व्हेन आपण जेव्हा लढाईमध्ये असतो का नाही, तर नुकसान तुम्हाला घ्यावं लागणार आहे, की ऑलवेज तुम्ही क्लीन सीट येणार नाही आहे. कधी तुमचं नुकसान होणार, कधी असं पण व्हायचं की आमचं नुकसान व्हायचं आणि ते निघून जायचे. असं पण झालेलं आहे कधी कधी त्या सिच्युएशनमध्ये. एव्हरी टाईम तुम्ही जेव्हा जाता का नाही, एव्हरी टाईम क्रिकेट पिचवर तुम्ही 100 रन बनवत नाही ना, तुम्ही बोल्ड 0 पण होता. तसं आमचं पण कधी कधी स्कोर असं होतं की आमची कॅज्युअलिटी होते, बिकॉज यू आर नॉट प्रिपेअर्ड. कधी कधी काय असतं, आपलं इन्फॉर्मेशन नसतं त्या जागेची आणि अचानक हमला होतो, बिकॉज ही इज फास्टर दॅन यू. तुमच्यावर पण हमला व्हायचा? येस 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 होतो ना. असं नाही की आमच्या कॉन्वॉय चालले, आमच्या पोस्टवरती दूरनं काय करायचं, दूरनं ते फायर करायचे जंगलातनं, रॉकेट लॉन्चर पोहून जायचे. मग ते रॉकेट लॉन्चरवर येऊन पडला समजा कुठल्या पोस्टवरती, थोडंसं नुकसान होणार तिथं. आम्ही प्रोटेक्शन घ्यायचो, सगळं काळजी घ्यायचो. पण जेव्हा बॉक्सिंग चालते की नाही, तुम्ही जिंकणार आहात पण तुमचे पण 4 बॉक्स तुम्हाला लागणार आहेत. सो दॅट इज दी सिच्युएशन असते मॅम. तर असा हे दुसरा जर माझा शौर्य पदक ज्याच्यामध्ये मिळालं मला, त्यामध्ये हा एक गाव होतं, वागड गाव होतं. वागड गावामध्ये ते माझ्या एरियाच्या जस्ट शेवटच्या कोपऱ्यात होतं ते गाव. माझे जे पूर्ण मला जे एरिया दिलं होतं, एरिया ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात, एरिया ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी जे दिली होती 20-25 गाव, ते शेवटच्या टप्प्यामध्ये ते गाव होता. आणि आतमध्ये काय करतात, दे आर व्हेरी इंटेलिजंट, यु नो, दे आर ऑल्सो व्हेरी इंटेलिजंट, बिकॉज इट इज सर्वायवल. शेवटी इट इज दी सर्वायवल स्किल. उंदीर कसं वाचून असतं की नाही मांजरापासून, ते पण आमच्यापासून वाचत असतात. आणि त्यांना माहीत असतं की यांची आर्मी ह्या गावात कधी येते, काय. त्यांची पण इन्फॉर्मर असतात ना, जे पैशासाठी काम करतात. त्यांची इन्फॉर्मर फार बेटर देन आर इन्फॉर्मर, बिकॉज त्यांच्या इन्फॉर्मरला आम्ही फक्त जेलमध्ये टाकतो, परत बाहेर येतात. पण आमच्या इन्फॉर्मर त्यांनी जर आतमध्ये पाहिलं किंवा त्यांना कळलं, ते क्लिअर कट मारतात. मग गावामध्ये इतकी भीती असते की आम्हाला कोणी बोलत पण नाही आहे. लोक आम्हाला आवर्जून सांगायचा प्रयत्न करतात, पण त्यांना इतकी भीती असते ते बोलतच नाहीत. दॅट टेरर, व्हायलन्स, त्याचा वापर त्यांनी करतात. तसंच एक गाव होतं वागड. त्या गावामध्ये मी जायचो, वॉक करायचो. जसं तुम्हाला सांगितलं की मी मुलांसोबत खेळायचो क्रिकेट, आणि मी यंग असल्यामुळे मी जाऊन खेळायचो क्रिकेट आणि बोलायचं, गप्पा मारायचो. त्या मुलांना तुला काय बनायचं आहे, असं वेगवेगळ्या विषयावरती गप्पा मारायचो स्कूलमध्ये. आणि तिथे लोकल छान मुलं असायची, त्यांची पण फार स्वप्न असायची. त्यांना वाटायचं की मी डॉक्टर बनणार आहे, मला इंजिनियर बनायचं. कोणी म्हणायचं सर मला ऑफिसर बनायचं तुमच्यासारखं, तर काय करूया. असं करत करत मी त्यांची दोस्ती केली होती. त्यांना मी कधी इन्फॉर्मेशन मागत नव्हतो, असंच एक मित्र झाले होते. तेव्हा आम्ही गावात गेलो त्या की मग थोडेसे चॉकलेट घेऊन जायचो, कोणाला चॉकलेट द्यायचो, कोणाला बोलायचो, लहान मुली, लहान मुलं. ते एक अटॅचमेंट झालं होतं. मग त्यात एक मुलगा होता, एक्स मुलगा, आय नॉट टेक हिज नेम. तर तो एका दिवशी माझ्याकडे आला, म्हणजे सर ह्या गावामध्ये लष्करचं ग्रुप येत असतो. लष्करचे 4 टेररिस्ट असतो, आणि तो लष्करचा ग्रुप आहे. त्यामध्ये अबू कासिम नावाचा आहे, आणि तो नॉर्थ काश्मीरचा, मतलब साऊथ काश्मीर, पूर्ण काश्मीरमध्ये नॉर्थ काश्मीर, साऊथ काश्मीरचा डिव्हिजनल कमांडर आहे. इज अ बिग गाय. म्हणजे यार, मग ते मला उत्सुकता वाढली. म्हणजे इज अ बिग गाय. म्हणजे येस, मग आय वॉन्टेड दॅट बिग टार्गेट, यु नो. मग आता काय झालं होतं, मला असं भरपूर ऑपरेशन केल्यामुळं ते कॉन्फिडन्स वाढत जात होता. जेव्हा जेव्हा कॉन्फिडन्स वाढत असतो, दॅन यू वॉन्ट टू गेट मोर अँड बिगर गाईज. त्यामुळं हा डिव्हिजनल कमांडर अबू कासिम, त्याची खबर त्या गावात यायची, वागड गावामध्ये. आणि त्याने मला सांगितलं, मी म्हटलं ठीक आहे, तू सांग मला. एके दिवशी मी ऑपरेशनवरनं परत आलो, 19 जूनच्या आसपास. 19 जूनला आम्ही ऑपरेशनला गेलो, सॉरी, आणि 20-21ला परत आलो. 2-3 ऑपरेशन होतं. आणि त्या ऑपरेशनमध्ये जंगलामध्ये 6 मारले होते. 6 मी आतमध्ये अंडरग्राऊंड हायडआउटमध्ये, जंगलामध्ये हायडआउट होतं. त्या हायडआउटमधनं माझ्या त्याच्यामध्ये थोडा रोल वेगळा होता. मी अटॅक टीममध्ये नव्हतो, मी स्टॉप टीममध्ये होतो. तर माझ्या टीमने 1च मारला होता. तर माझ्या दुसऱ्या जे एक सिनियर होते, त्यांच्या टीमने 4 मारले होते. तर मला त्याच्यामध्ये पण मी भाग घेतला होता. पण 3 दिवसासाठी आम्ही बाहेर गेलो होतो. ते त्या खालच्या त्या बंकरमध्ये किंवा काय लपून राहिले होते. येस, दॅट इज अ व्हेरी डिफिकल्ट अँड डेंजरस ऑपरेशन ऑल्सो. पण त्यामध्ये त्या ऑपरेशननंतर मी परत आलो होतो, आणि येऊन मी जस्ट रेस्ट करत होतो. मला वाटतं की ठीक आहे, आज 3 दिवस झालेत, आपण थोडं रेस्ट करूया पोस्टवरती. आणि आमच्या कमांडिंग ऑफिसरनी सांगितलं की तू हेडक्वार्टरला ये. हेडक्वार्टर तिथनं 7 किलोमीटरवरती दूर होतं. म्हणलं ठीक आहे सर. आणि मी हेडक्वार्टरवरती गेलो, कारण की 22 जून ह्या दिवशी, प्रत्येक 22 जूनला आमच्या युनिटला ऑपरेशन व्हायचं. मग सर बोलले, आपण कसे 6 मारलेत आता, नाव वी हॅव डन गुड जॉब, लेट्स कम अँड
इन हॅव अ गुरुद्वारा परेड. मी सिख रेजिमेंटमध्ये होतो. मग आपण गुरुद्वाऱ्यामध्ये एक पूजा करूया, आपण प्रार्थना करूया म्हणून आलो आणि एक डिस्कस करूया काय चाललंय का. सगळ्यात कंपनी कमांडर आले होते तिकडे, सगळे कंपनी कमांडर. आम्ही 6 कंपनी असतात तिथं, हेडक्वार्टर एक असतो आणि 6 कंपन्या वेगवेगळ्या ठिकाणी असतात. सगळे 6 कंपनी कमांडर तिथे आले होते कॉन्फरन्ससाठी. आणि कॉन्फरन्सच्या अगोदर आमचं एक गुरुद्वारा परेड होतं. गुरुद्वारा परेड केली आम्ही. गुरुद्वारातून बाहेर आलो आणि जसं बाहेर आलो तर गेटवरती एक मुलगा आला, नजीर मुलगा आला तिथं. आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला कोणतं असं एक्स मुलाला भेटायचं त्याला. मी म्हटलं ठीक आहे, कोण भेटणार आहे. मी गेटवरती गेलो, बिकॉज आत त्याला अलाउड नसतं ना. तेव्हा मोबाईल नव्हतं, तेव्हा असं काही मीन्स नव्हते की ते टेक्स्ट करू शकला असतं मला मेसेज, असं काहीच नव्हतं. तो पोस्टवरती आला, हेडक्वार्टरवरती आला. आधी तो कुठे गेला होता, माझ्या पोस्टवरती गेला होता, तिथून डेल्टा कंपनीवरती. तिथनं तो सिव्हिल गाडीमध्ये मोटरसायकल आणि हे असतात त्यांच्याकडं बसेस छोट्या मोठ्या, तिथनं तो तिथं आला. सकाळी गेलो होतो माझ्याकडे, तो 8 वाजता तिथे गेला होता. पण मी इथं 8 वाजता हेडक्वार्टरमध्ये होतो. 9, 9:30च्या आसपास तो मुलगा आला गेटवरती आणि त्यांनी सांगितलं की सर आज 4 है. मतलब कहाँ है. अबू कासिम. हाँ, उसकी टीम है. मला ओके ठीक आहे. आणि हे त्यांनी सांगितलं. आणि परत मी गेटवरनं परत जाईपर्यंत मला कमांडिंग ऑफिसरनं ऑफिसमध्ये बोलवलं. मला बोला, माझं कोड नेम होतं, कोड नेम सलीम होतं माझं, सलीम को बोलाव. तर आय वेंट टू कमांडिंग ऑफिसर ऑफिस. मला कॅप्टन कम सेट, मतलब एक इन्फॉर्मेशन आई है तेरे इलाके की. बोला सर मुझे पता है. बोला क्या बात कर रहा है. मुझे पता है. वागड गाव की. बिकॉज माझ्या मुलांना मला सांगितलं होतं. आणि कमांडिंग ऑफिसरला हेडक्वार्टरवरनं एक IB ची टीम होती, त्यांनी त्यांना इन्फॉर्मेशन दिली होती ऑन फोन, लँडलाईनवरनं. तर दोघांची इन्फॉर्मेशन कोरॅबरेशन मतलब 100% काही ना काय आहे. यू आर कोरॅबरेटिंग द इन्फॉर्मेशन ना, ए सोर्स आणि बी सोर्स दोन्ही झाली. तो फिर क्या करना है. मेरे साहब बताओ क्या करना है. हमने सर 6 तो मारा है हमने अभी कल. वो तेरा क्या गट फीलिंग बोलता है. मैं बोलता 100% वहाँ है, क्योंकि मेरा जो लड़का आया है उसने बताया है, तो देर विल बी देयर. ठीक है, क्या करना है. तो लेट्स लॉन्च करो. ठीक आहे सर. व्हॉट डू यू नीड. मला सर मला आता सध्या मी इथं आहे आणि माझं गाव तिकडे आहे, माझी कंपनी तिथं आहे. तो आय नीड्स एक हाफ एन आवर जस्ट टू मेक अ प्लॅन. मी पटापटा माझ्या मॅपवरती प्लॅन बनवला. सगळं ते डोक्यात, टेरेन सगळं डोक्यात आहे. त्यात मॅप, ते जागा, पायी वाटं, सगळे पहाडी सगळ्या डोक्यात आहे. मॅप बनवला आणि इथनं माझ्या कंपनीमध्ये मी सेटवरती पास केला, रेडिओ सेटवरती. माझ्या सुभेदार साहेबांना सांगितलं तुम्ही टीम घेऊन गावाच्या दक्षिणेला आणि पश्चिमेला कवर करा, कारण त्या साईडला पहाडी आहे, नाला आहे पश्चिमेला मोठा, आणि साईडला टेकडी आहे. तिकडं जंगल नाही आहे पण ओपन टेकडी आहे. ती पूर्ण तुम्ही कवर करून घ्या, दक्षिणेला आणि पश्चिमेला. आणि ते गावाच्या वरती नॉर्थला मेन रोड होता. मेन रोड हा रोड पूर्ण आमच्या हेडक्वार्टरला जात होता. मग तिकडनं 7 ते 8 किलोमीटरवरती गाव होतं हे. तर मी सांगितलं की माझी टीम आणि मी आणखीन एका सरांची 2 सर, माझे 2 सिनियर्स होते, त्या दोन्ही सिनियर्स सांगितलं तुमची 2 टीम घेऊन माझ्यासोबत तुम्ही मार्च करा, आपण नॉर्थकडनं जाऊया, म्हणजे ह्या मेन रोडवरनं जाऊया. बाकीचे त्यांना सांगितलं टीमला तुम्ही गावातनं पायवाटी या तुम्ही. आणि जेव्हा तुम्ही एक्स पॉईंट, तिथे एक जियारत होती, त्या जियारतपासून ते 100 मीटरवरती ते गाव होतं. त्या जियारतवरती तुम्ही आला की थोडंसं जियारतच्या तुम्ही समजा एक 500 मीटर मागे मला तुम्ही सेटवरती पास करा. आय एम मेकिंग ए प्लॅन मेंटली एव्हरीथिंग. आणि मी सरांना सांगितलं की दिस इज वॉट आय हॅव टू गो लॉन्च मूव्ह. ते घरात लपले होते की त्यांची नुसती मुवमेंट होती. नाही, घरात लपले होते, शेवटच्या घरात लपले होते. अगेन कसं असतं, ते जंगलाच्या साईडला काय लपतात, बिकॉज दे वॉन्ट टू गेट आउट फास्ट. एकदा जंगलात गेलं का नाही मग इट्स व्हेरी डिफिकल्ट. ते नालीच्या साईडला होते. नाला होता, मोठा नाला होता, म्हणजे नाला म्हणजे आपली जी छोटी नदी असते की नाही तितका मोठा नाला असतो त्यांचा, तिकडे होते ते. सरांना सांगितलं मी. आणि त्यानंतर आपली टीम घेऊन माझे 2 सिनियर कंपनी कमांडर्स, त्यांच्या 10च्या टीम, माझी 10ची टीम, आम्ही घेऊन निघालो रोडच्या साईडनं. आणि मी सांगितलं जसं तिथं गावाच्या तिथं थांबलो, आमची टीम जवळ आली होती जियारतच्या जवळ. जसं ती आली मला त्यांनी रेडिओवरती कॉन्टॅक्ट केला, आमचं कॉर्डिनेशन झालं. म्हटलं तुम्ही थोडं पुढे या आणि पूर्ण नाला आणि तिकडचं कवर करून दक्षिणेचं पूर्ण भाग तुम्ही कवर करा. त्यांनी पूर्ण कवर केला आणि लगेच माझ्या टीमला मी सांगितलं तुम्ही पूर्वेचा भाग, जे पूर्ण राईस फील्ड होत्या, ओपन होता, भाताची शेती होती. भाताची शेती फक्त गुडघ्यापर्यंत असते, तर काही प्रॉब्लेम नाही, ओपन आहे, नो प्रॉब्लेम. ह्या टेकडी आहे, ह्या साईडला रोडच्या ह्या साईडला टेकडी आहे, ह्या साईडला आमची दुसरी पार्टी बसली, ह्या साईडनं बघत होती. आणि फक्त माझं एकच कन्सर्न होतं की दे शुड नॉट रन इन दॅट
जंगल ते तिकडे पाळलं नाही पाहिजे. फर्स्ट काय ही रन अवे दॅट वे. तो आय हॅव टू थिंक उलटा. आय हॅव टू थिंक लाईक ए टेररिस्ट. आय टोल्ड यू ना, थिंक लाईक ए टेररिस्ट. वो क्या करेगा अँड देन यू मेक ए प्लॅन. तिथं प्लॅन केला आणि आमच्या टीमला सांगितलं जेव्हा तुम्ही वरती येणार आहे त्या टेकडीवरती, ट्राय अँड शो ए मुवमेंट. तो मुद्दाम तिथं थोडंसं हालचाल करा. तुम्ही झाडामध्ये लपून बसू नका. तुम्ही बाहेर समोर या आणि टेकडीवरती हालचाल करा. तुम्ही मुवमेंट करा. हा, म्हणजे त्यांना वाटेल इकडे आहे, इकडे आहे म्हणजे ते तिकडे जाणार नाहीत. ते कुठे जाणार मग? नाल्याकडे, नाल्याच्या तिथं त्या मेन रोडवर. हां, आयदर दिल गो टू मेन रोड, पॅडी फील्ड्स किंवा त्या नंगा टेकडीमध्ये. मग तिथं ओपनमध्ये मला इट इज गुड फॉर मी टू फाईट देअर ना. सो लिओर द एनिमी इन द किलिंग ग्राउंड. दॅट्स व्हॉट आय एम टेलिंग यू. उसको लिओर करो वहाँ वेर यू वॉन्ट टू हिट. सो दॅट इज व्हॉट आय हॅड प्लेस द पार्टी. ते पार्टी प्लेस केल्यानंतर त्यांनी मुवमेंट केली आणि माझ्या टीमनंच आपलं माझं एक टास्क होतं स्ट्रेट वे मला जाऊन त्या घराला हिट करायचं होतं. त्या घराला जाऊन कॉर्डन करायचं होतं. डे होतं 10-10:30 वाजले होते. कारण 9:30ला खबर आली होती. 10:30 आम्हाला इफेक्टिव्ह झालं 10:30पर्यंत. तुम्ही ऑलरेडी एका तासात सगळं प्लॅनिंग करून पोहोचलाच. हां, इमिडिएटली माइंड चल रहा है, काम चल रहा है. सी यू हॅव टू मूव अँड यूज अ माइंड. मुवमेंट आणि माइंड दोनच चाललं पाहिजे. सकाळी तिथं खबर आली, तिथं सरांनी सांगितलं, मुवमेंट आम्ही केलं. तिथं 7 किलोमीटर किती असतं, हाफ एन आवर लागतो पोहोचायला जिप्सीमध्ये वगैरे. आणि त्यांना जास्त वेळ लागत होता म्हणून त्यांना मी ॲक्टिव्हिटी आधी केलं होतं. कुणाला आमच्या टीमला त्यांना 1 तास लागत होता 5 किलोमीटर पोहोचण्यासाठी वॉकिंगला. मग त्यांना आधी ॲक्टिव्हिटी केलं होतं मी. आणि ते जेव्हा एका पॉईंटला आले होते तेव्हा मी जाऊन माझी टीम इकडे जाऊन तिथं ह्या साईडनं घेरा केला होता, त्यांनी त्या साईडने घेरा केला. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला